नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी अवघ्या 6 तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पाटण तिकाटणे बोगद्यामध्ये 10 जून 2025 रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास श्रीकांत गोपूर आठवड वय 45 वर्ष व्यवसाय मुकदम राहणार वाठार किरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हे आले होते। त्यावेळी संशयित चोरटे आकाश संतोष आटोळे व अमोल रमेश चव्हाण दोघेही राहणार उंब्रज लक्ष्मीनगर तालुका कराड यांनी श्रीकांत राठोडला लिफ्ट मागून त्यांच्या मोटरसायकलवर बसून त्यांना वरदविनायक मंगल कार्यालयाच्या पुढे नदीकाठाला अंधारात मोटरसायकल थांबवण्यास सांगितले। नंतर त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख 20,000 रुपयाची रोकड एकूण 34,000 रुपयाचा मुद्देमाल घेऊन तेथून पसार झाले। याची फिर्याद श्रीकांत राठोड यांनी उंब्रज पोलीस स्टेशनला दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी क्षणाचाही विलंब न लावता एक टीम तयार करून मोठ्या शिताफीने अवघ्या 6 तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले। गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 276/2025 BNS 309.6 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली API रवींद्र भोरे साहेब, PSI गणेश भोसले साहेब, हवालदार संजय धुमाळ, युवराज पवार, दिनेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पवार, मयूर थोरात, राजू कोळी, मधुकर मांडवे, प्रशांत पवार यांनी केले। आरोपींना जेरबंद करण्यास पुसेगाव पोलिसांनी मदत केली। पुढील तपास PSI भोसले साहेब करीत आहेत। या कामगिरीमुळे उंब्रज पोलीस स्टेशनचे नागरिक कौतुक करत आहेत व चोरट्यांच्या नाड्या आवळल्या आहेत। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।